मार्गशीर्ष मास आला की अनेक स्त्रिया गुरुवारचे व्रत ठेवतात. पण कधी विचार केला आहे का, मार्गशीर्षचा गुरुवार एवढा पवित्र आणि प्रभावी का मानला जातो? मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाची कृपा इतर काळापेक्षा अधिक सक्रिय असते. त्यामुळे सर्वांच्या घरात भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचे मंगल आगमन होते. याच महिन्यात दत्त जयंती येते आणि दत्तांचे मूळ स्वरूपात हे गुरुतत्वाशी जोडलेले असल्यामुळे या काळात गुरुतत्व अधिक जागृत आणि प्रभावी असते. जिथे गुरु बलवान असतो तिथे लक्ष्मी चंचल न राहता स्थिर राहते आणि अधिक दीर्घकाळ आपल्यासोबत टिकते. म्हणून मार्गशीर्षातील गुरुवार धन, सौभाग्य, कौटुंबिक शांती आणि मन प्रसन्न देणारा सर्वश्रेष्ठ वार मानला जातो. परंतु बरेच हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे व्रत अशी भावना तर निर्माण होते, पण योग्य फळ मात्र मिळत नाहीत. जर तुम्हाला हे व्रत योग्य पद्धतीचे करायचे असेल तर काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. सर्वात आधी ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध स्नान करावे. त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्वच्छ ठिकाणी भगवान विष्णू किंवा गुरु बृहस्पतीच्या मूर्तीसमोर मनाभावे पूजा करावी. शक्य असल्यास त्या दिवशी स्वास्तिक राहून दिवसभर नामजप किंवा स्तोत्र पठण करावे. देवीची पोथी वाचावी. मार्गशीर्षातील सर्व गुरुवार अशाच प्रकारे व्रत पूर्ण करून शेवटच्या गुरुवारी पुन्हा पूजा करावी. त्या दिवशी 5 सवाष्णींना आदरपूर्वक जेवणास आमंत्रण द्यावे आणि त्यांच्यासाठी स्वास्तिक भोजन बनवावे. त्यांना देवीची पोथी, वही, पेन किंवा छोटीशी कोणतीही वस्तू भेट द्यावी आणि देवी स्वरूप मानून त्यांचा आशीर्वाद द्यावा. असेच केल्याने तुमची पूजा प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात समृद्धी, सुख आणि लक्ष्मी